आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्व उपासक उपासिकांचे स्वागत व सर्वांना विनम्र अभिवादन. जय भीम. आज आपण आयुष्यमती शिलाताई ठवरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी जमलेलो आहोत. सर्वांना जय भीम. बिहारचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि तसेच सर्व मान्यवांना वंदन करू. खरं तर आज या विहारामध्ये मी अनेक वर्षे येत असते, अनेक कार्यक्रमाला माझी भेट होत असते, पण आज शिक्षण क्षेत्राशी माझं नाळ जोडलेलं असेल तर त्याच कार्यक्रमासाठी मला बोलवण्यात आलं. सरांचे मला सकाळपासून एक 3-4 फोन झाले की तू ये. मी म्हटले मी बाबांना पाठवते. नाही तूच ये. ठीक आहे म्हटले मीच येते. माझी लेक छोटी असल्यामुळे मी सरांना म्हटले की सर थोडा ऍडजस्ट करणं मला अवघड होतं, पण मला जास्त वेळ थांबू नका, मला तिच्यासाठी पळावं लागतं, संध्याकाळसाठी थांबत नाही असं मी त्यांना फोनवर सांगितलं. पण आता इथे आल्यानंतर असं वाटतं की खरंच अगर माझ्या वडिलांना मी पाठवलं असतं तर काहीतरी मी मिस केलं असतं असं मला जाणवतं. आता नेहमी मला इच्छा असते की पाली भाषा शिकावा, म्हणून माझी इच्छाच असते की मला लँग्वेजेस शिकण्यासाठी खूप आवड असतो. पण ज्यावेळेस आपण भारतात राहतो तर भारतामध्ये 2 लँग्वेज सर्वात ओल्ड लँग्वेज म्हणतात, ते आहे एक पाली भाषा. कारण ज्यावेळेस बुद्धिझमचं काय एव्हिडन्स भेटलेले होते हा पाली भाषात होतो. आणि आपल्या बुकच्या ह्याच्यामध्ये हे ज्यावेळेस मी हे चित्र पाहतीये की ह्याच्यावर जे कार्विंग आहे हे सगळं पाली भाषेत लिहिलेलं आहे आणि तुम्ही तेच पिक्चर घेतलेलं आहे, तर मला खूप आनंद वाटलं ते. आणि दुसरी गोष्ट मॅमचं कौतुक करावीशी वाटते की आमच्यासारखी मुलींना की एज इज जस्ट अ नंबर, यू कॅन डू मेनी थिंग्स इन युअर लाईफ. मला हा प्रेरणा भेटला आपल्याकडून की कुठल्याही वयामध्ये आपण काहीही गोष्टी अचीव करू शकता. तर मला जास्त पाली भाषेच्या बद्दल मला सांगायचं नाही, पण या पुस्तकामध्ये एवढं तर कळलंय की मी बेसिक मॅम कडून मला पूर्ण ऐकायचं आणि तुम्ही माझ्याकडून म्हणताय हे कसं होणार. त्यांच्या भाषणामध्ये मला ऐकायचंय की त्यांनी हा प्रोनाउन्स कसा करतात. हा पालीमध्ये ते आपल्याला चांगल्या रीतीने शिकवू शकतात. मराठीमध्ये आपण सगळेच वाचू, पण जे पाली भाषेमध्ये उच्चार जे आहे त्यांच्याकडून ऐकायचं मॅडम आम्हाला. डेफिनेटली मॅम आम्हाला ते ऐकायचंच आहे. कारण इथे मी ज्यावेळेस बघितलं इथे स्वर व्यंजन सगळे लिहिलेलं आहे, पण ह्याला प्रोनाउन्स डिफरंट आहे का सेम आहे हे आम्हाला माहिती नाही. तर हे ज्यावेळेस आपण आम्हाला सांगणार तर इझिली आम्हाला पण शिकायला आवडेल. आणि डेफिनेटली मला असं सांगायचंय की मॅम कधी झालं तर आपल्या प्रोफेसर आणि आपण आमच्या शाळेमध्ये पण येऊन एखादा हा लँग्वेजवर गेस्ट लेक्चर सांगा की जेणेकरून मुलांमध्ये पण एक उत्साह येईल की दुसरे लँग्वेजेस आपण शिकायला पाहिजे. फक्त फ्रेंच, जर्मन आणि हे सोडून पाली भाषा पण हा शिकण्यासारखा आहे आणि वास्ट लेवलला आहे हे की बुद्धिझम स्प्रेड करतो आणि बुद्धिझम ऍक्च्युअली मध्ये काय हे त्या भाषेमध्येच कळतो. तर हे आपल्याकडून विनंती करते की आमच्या शाळेमध्ये येऊन कधीतरी हे गेस्ट लेक्चर घ्यावं. आणि मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते सर. खरंच मी मिस केलं असतं, पण ते मिस न हो म्हणून मी आले. सर थँक्यू मॅम अँड कॉंग्रॅच्युलेशन ऑल्सो. थँक्यू सर. भगवान गौतम बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व स्मृतींना त्रिवार अभिवादन. तसेच या ठिकाणी उपस्थित आजचे ज्यांचं पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत अशा शीला ठवरे मॅडम, वासनिक सर, भक्तीजी धर्मदार, पुण्यामध्ये असं कुठेतरी एवढ्या महिला एकत्र जमतात
एवढं सुंदर सगळे पाच शुभ्र वस्त्र परिधान करून येतात, सुंदर विहार चालवलं जातं असं फार कमी बघायला मिळतं. विहारांमध्ये काहीतरी 4-5 लोक वयस्कर झालेलेच लोक असतात किंवा तिथं असं फार निराशा दिसते, पण तसं इथं नाहीये. इथं खूप छान वातावरण आहे. आणि शीला ठवरे मॅडम तुमच्याच संघातून एक भाग आहे. ते मला याच्यापूर्वी पण या ठिकाणी आलोय मी आणि शीला ठवरे मॅडम यांना मी फार अनेक वर्षांपासून ओळखतो. जवळजवळ त्यांनी 8 ते 10 वर्ष त्यांनी पाली भाषेचा अभ्यास केला आमच्या विभागामध्ये. वासनिक सर पण त्यांनी पण जे पूर्ण अभ्यास केला की त्यांनी पूर्ण BA MA वगैरे सगळं केलं. फक्त PhD करायचं बाकी, पण वयामुळे त्यांना जमलं नाही. म्हणजे वासनिक सरांचं विशिष्ट असं की त्यांनी 10वी 5च्या बेसवर तिथे ऍडमिशन घेतलं. 10वी करून त्यांनी तिथं ऍडमिशन घ्यायचं होतं म्हणून, आणि त्यानंतर त्यांनी पाली भाषेचा पूर्ण अभ्यास केला नंतर, आणि ते PhD पण करू शकतात. आणि इव्हन शीला ठवरे मॅडम पण ते आता नेट प्राध्यापिका झाले. त्यांनी पुस्तक लिहिलं आणि खूप छान त्यांच्या मुलांसहित ते शिकायला येतो. त्यांची मुलगी आहे ती पण त्यांच्या बरोबर येते शिकायला. ही फार पूर्वीची गोष्ट आहे, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण त्यांनी जे काही त्यांचं ज्ञान घेतलं ते स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता लोकांमध्ये द्यायचा प्रयत्न केला. विहारांमध्ये जिथे कुठे बाहेर नागपूरला वगैरे त्यांनी धम्मकार्य केलं, ह्या विहारात पण केलं. तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आमच्याकडून शिकून म्हणजे ह्या वयामध्ये शिकून पुढे जाऊन त्यांनी एवढं सगळं उभं केलं. एवढं छान वातावरणामध्ये इथे चालू आहे का, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण हे करत असताना आपल्याला देखील काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपल्याकडून नकळतपणे काही चुका होऊ शकतात. तर त्या चुका न होण्यासाठी आपल्याला पाली भाषेचं शास्त्रशुद्ध ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे आता आपण वंदना म्हणताना आपण खूप चुका करतो आणि त्या चुका आपल्याला कळत नाही की आपण कशा त्या चुका करतो. कारण थोडंफार आपल्याला मराठीत कळत असतं, सर्वच मराठीत नाही कळत. जसं की आम्ही बोलताना आम्हाला सर्व कळतं की ह्याचा अर्थ काय, आणि मग त्यामुळे काय होतं, आम्हाला चुका कळतात पाली भाषा शिकणाऱ्यांना पण शिकलेल्यांना, पण तुम्हाला ते लक्षात येतं. उदाहरण सांगायचं झालं, मला तुमच्या चुका नाही काढायच्यात किंवा माझा असं उद्देश नाहीये, पण आपण आपल्या चुका बघितल्याशिवाय आपण प्रगती नाही करू शकतो किंवा आपण अजून आपल्यामध्ये आणू शकतो. उदाहरणार्थ आपण आता त्रिशरण पंचशील घेतलं, त्यामध्ये आपण काय म्हणलो, दुसरं शील आदिन्न दाना वेरमणी सिद्धापदम समाज. याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्याचा अर्थ जर काढला तर त्याचा अर्थ उलट होतो, मी चोरी करणार किंवा मी न दिलेलं घेणार. तर हा समास आहे, आदिन्न दान आहे, आदिन्न प्लस आदान असे 2 शब्द आहेत. आणि तो पंचमी विभक्ती मध्ये शब्द आहे. तो पंचमी विभक्ती ह्याच्यासाठी वापरतात की त्याच्यापासून अलिप्त राहण्याची मी शिकवण ग्रहण करतो असं आपल्याला बोलायचं असतं. आता हे मराठीमध्ये आपण बोलतो की अमुक गोष्टीपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो असं मराठीमध्ये बोलायचं, तर ते पाली भाषेत कसं बोललं जातं, तर ते आधी ना दाना वेरमणी म्हणायला पाहिजे. तिथं आकार मिस केल्यावरती काय होतं, त्याचा उलट अर्थ होतो. आणि असे असंख्य चुका आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या गंभीर चुका आहेत. आता कुणी म्हणजे आपल्यावरती हे नाही, कुणी आपल्याला चेक करायला नाही की आपण चुका करतो, कशा करतो, काय करतो. पण हे आपल्यालाच कळलं पाहिजे की ह्या चुका आहेत, ह्या टाळल्या पाहिजे. आणि नेमके अर्थ काय, बुद्ध या शब्दाचा नेमका अर्थ काय, धम्म या शब्दाचा नेमका अर्थ काय, संघ या शब्दाचा अर्थ काय, इथं आपण आता जरी प्रश्न विचारले तरी सांगता येणार नाही. तर आपल्याला वरवरचं ज्ञान असं, आपली श्रद्धा असते, त्या श्रद्धेच्या जोरावर आपण करत राहतो. आपलं त्यामध्ये वाईट काही नाही, चांगलं आहे, पण आपण चांगल्या पद्धतीने आपण चुका टाळल्या पाहिजे, चांगल्या पद्धतीने कामं केली पाहिजे. असं आपल्याला जोपर्यंत आपण ते करणार नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही होणार किंवा आपण चांगल्या प्रकारे करू नाही शकणार, लोकांना गायडन्स नाही करू शकणार. तर त्यातलाच एक भाग म्हणून शीला ठवरे मॅडम हे पुस्तक लिहिलं. खूप महत्वपूर्ण पाऊल आहे त्यामुळे की त्यांनी जे पुस्तक लिहिले त्याचा विषय आहे ब्राह्मी लिपी आणि सम्राट अशोकांचे योगदान, ब्राह्मी लिपीची ओळख. आता ह्याला ब्राह्मी लिपी म्हटलं तर ह्याच्यावरून पण आपल्यामध्ये वाद आहे. तर हे वाद आपण करता कामा नये. आता हे पुस्तक जे आहे ते आपण म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत हे पुस्तक जाणार आहे. आणि आतापर्यंत ह्या पुस्तकाचं किंवा ही जी लिपी आहे त्याची ओळख ब्राह्मी लिपी म्हणूनच ओळख आहे सर्वांना, पूर्ण सगळ्यांना. आता नंतर त्याच्यावर संशोधन झालं, ह्याला धर्मलिपी म्हटलं पाहिजे,
किंवा ब्राह्मी लिपी म्हणू नये हे सगळं मान्य आहे. परंतु जनरली आतापर्यंत जे रूढ अर्थ आहे, जे परंपरागत अर्थ आहे, त्याला ब्राह्मी लिपी म्हणलं जातं. आता सर्वांना हे ब्राह्मी लिपी म्हणून माहिती आहे, प्रचलित आहे. त्यामुळं त्याला शब्दांमध्ये एवढं अडकण्याची गरज नाही की तिथं धम्मलिपी नाही म्हटलं, ब्राह्मलिपी म्हटलं खूप मोठा चूक झाली असं नाहीये. ब्राह्मी लिपी आणि धम्मलिपी हे दोन्ही एकच शब्द आहे, समानार्थी शब्द आहे. असं आपण म्हणून पुढे जायला काहीच हरकत नाही की त्याच्यामुळं नाराज व्हायचं आणि त्याच्यामुळं चुका काढायच्या, त्याच्यामुळं कुठेतरी आपलं म्हणजे तुमचं चुकीचं आमचं बरोबर हे करायची गरज नाही, असं मला वाटतं. खूप क्षुल्लक गोष्ट आहे आणि त्याला एवढं महत्व द्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे हे बघितलं पाहिजे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा एखादा गुरु आहे, त्या गुरुचे 2 शिष्य पाय दाबतात आणि ते गुरु झोपेत गेलाय, झोपेमध्ये त्याने एक पाय दुसऱ्या पायावर टाकला, तर त्या दोन शिष्यांनी भांडणं करायची का एकमेकांबरोबर की हे तुझा पाय ढिकत, हा पाय ढिकत नाही आला पाहिजे, असं चालणार आहे का? आपण बुद्ध बाबासाहेबांना मानणारे, त्यांच्यावरती प्रामाणिकपणे प्रेम करणारे आणि त्यांचं शिकवण अनुसरणारे लोक आपण आपल्यामध्ये क्षुल्लक गोष्टीवरनं आपण वाद केले नाही पाहिजे. आणि जर समजा चुकत असेल तर आपण ते एक पद्धत आहे आपली सांगण्याची की आपण एक ऑनेस्टली प्रामाणिकपणे एकमेकांच्या चुका एकमेकांना सांगितल्या पाहिजे, एकमेकांना बरोबर केलं पाहिजे आणि क्षुल्लक गोष्टींना बाजूला ठेवलं पाहिजे. हे असं मला वाटतं. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, आता ताईंनी सांगितलं की याचे प्रोनाउन्सिएशन कशी काय आहे. आता लिपी आणि भाषा याच्यामध्ये फरक आहे. लिप्या ह्या खूप साऱ्या असू शकतात, भाषा पण खूप साऱ्या असू शकतात. भाषा म्हणजे आता आपण मराठीमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो, हिंदीमध्ये बोलतो, पालीमध्ये बोलतो किंवा संस्कृतमध्ये बोलतो, ह्या भाषा आहे. आणि लिपी जी आहे ती भाषा नाही, लिपी ही वेगळी असते. आता आपण देवनागरी लिपी मध्ये लिहितो, तर देवनागरीमध्ये पाली भाषा पण लिहितो, संस्कृत भाषा पण लिहितो आणि मराठी भाषा पण लिहितो. देवनागरी ही लिपी. तशीच धम्मलिपी, त्याला धम्मलिपी म्हणायचा आग्रह लोकांचा, धम्मलिपी किंवा ब्राह्मी लिपी ही पण एक लिपी. आणि ही लिपी म्हणजे काय, आपण जसं मराठीमध्ये बोलतो सेम 12 पिढी तेवढंच. आणि ती 12 पिढी जी आहे ती जर आपल्याला कळली तर आपल्याला हे कळू शकतं की ते शिलालेख जे आहेत, जे पुरावे आहेत, जे शिलालेख, स्तंभालेख किंवा त्या लेण्यांमध्ये जे काही लिहिलेले आहे ते आपल्याला वाचता येईल. ते आपल्याला फक्त वाचता येईल, ते आपल्याला समजणार नाही. कारण की जे लिहिलंय, लिपी ब्राह्मी आहे, लिपी धम्मलिपीच आहे, पण जे लिहिलंय ते पाली भाषा पण नाही. जे लिहिलं गेलेलं आहे ती कुठली भाषा आहे? भाषा कुठली? पाली नाही. कुठली भाषा? मागधी म्हणजेच पाली. पालीचं जुनं नाव मागधी. तुम्ही शिकता ना, पालीच्या विद्यार्थ्यांना मी प्रश्न विचारतो. कच्चाईन हे व्याकरणाचं नाव आहे. तुम्ही शिकता ना ब्राह्मी लिपी, कुठल्या भाषा? कुठली भाषा आहे? ही प्राकृत भाषा आहे. प्राकृत भाषा. आणि प्राकृत भाषा या 16 प्राकृत भाषा आहेत ज्यांचा उल्लेख हा प्राचीन ग्रंथांमध्ये येतो. 16 आहे. त्यातली एक पाली भाषा आहे. त्यामध्ये अर्धमागधीपणे, मागधीपणे, पैशाची, संरक्षणी, महाराष्ट्री असे 16 भाषा, प्राचीन भाषा. तर त्यातली आपली एक पाली भाषा आहे. पण ते जे लिहिलं गेलेले लेख सगळे लिहिले गेलेले ते प्राकृत भाषेमध्ये. आता प्राकृत भाषा आपल्या कोणालाच येत नाही. पाली भाषा आता आमचं थोडं आम्ही शिकतो. संस्कृत, पाली, प्राकृत हे 3 भाषा शिकल्याशिवाय आमचं कामच पुढे चालू शकत नाही. आम्हाला हे 3ही भाषा शिकाव्या लागतात. पण ती पाली भाषा नाही ते जे लिहिले गेलेले. कारण की पाली भाषा जी आहे, पाली भाषेचा विकास हा जो लिहिला गेला तो नंतर लिहिला गेला पाली भाषेमध्ये. पाली भाषा पहिले ही ओरल स्वरूपात होती, तोंडी स्वरूपात होती, म्हणजे फक्त मौखिक होती. ती लेखी कधी झाली? इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये पहिल्यांदा लिहिलं गेलं पाली भाषा. ते पण सिंहली लिपीमध्ये लिहिली गेली, श्रीलंकेत लिहिली गेली सर्वात पहिल्यांदा. 500 वर्ष ती तोंडी होती फक्त. आणि तिचं पहिले मागधी नाव होतं, नंतर पाली नाव पडलं. म्हणजे 500 वर्षापूर्वीची पाली, 500 वर्षानंतरची पाली लिहिली गेली. त्याच्यामध्ये थोडासा फरक पडला गेलेला असण्याची शक्यता आहे आणि नक्कीच तो पडलेला आहे.
मग हा सगळा जर अभ्यास तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जर ही ब्राह्मी लिपी जर किंवा धम्मलिपी ज्याला आपण म्हणतो ती जर आपण शिकलं तर आपल्याला फक्त वाचता येईल, वाचनाचं ज्ञान येईल, पण समजण्यासाठी आपल्याला प्राकृत भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. त्यासाठी वासनिक सरांनी ही डिक्शनरी दाखवली म्हणून खूप छान डिक्शनरी आहे. याच्यामध्ये प्राकृत भाषेमध्ये जे ब्राह्मी लिपीमध्ये प्राकृत भाषेमधले जे शब्द आहेत या डिक्शनरीमध्ये आलेले, त्याच्यामध्ये खूप छान काम केले. तिथे सगळे शब्द आहेत, म्हणजे ह्या डिक्शनरीच्या मदतीने आपण तिथं जे काही लिहिले ते वाचू शकतो. त्या लेण्यांमध्ये वगैरे प्राचीन ह्याच्यामध्ये सगळं वाचू शकतो आपण. तर फार मी वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिट, त्यानंतर आपण शीला ढवळे मॅडमचं ऐकणारच आहे. तर फार महत्वपूर्ण असं हे पाऊल आहे की धर्माच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मी थोडक्यात आवाहन करेल की आपण प्राकृत भाषा आणि पाली पण एक प्राकृत भाषा आहे, पाली पण एक प्राकृत भाषा आहे आणि संस्कृत नाही, संस्कृत सोडून बाकीच्या 16 भाषा ह्या प्राकृत भाषा आहेत. संस्कृतची व्याख्या अशी आहे, संस्कृता इथे संस्कृत आहे, म्हणजे याच्यावर संस्कार करून केलेली भाषा, त्याच्यावरती संस्कार केलेली भाषा. आणि प्राकृत भाषा म्हणजे ओरिजिनल भाषा, नॅचरल भाषा. म्हणजे आता आपण जे गावाखेड्यांमध्ये बोललं जातं किंवा आपण आपल्या शब्दामध्ये बोलतो अशुद्ध आपल्या भाषेत कुठलीच भाषा शुद्ध अशुद्ध नसते. हे आपलं म्हणजे काही लोकांचं हे इंटरप्रिटेशन स्वतःच. आपण जे बोलतो ते फक्त भाषेचा उद्देश काय असतो की कळलं पाहिजे. मी काय बोलतो हे तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही काय बोलतो हे मला कळलं पाहिजे, तो भाषेचा उद्देश असतो. पण काही लोक अतिशहाणपणा करून असं काहीतरी नियम हे करतात, म्हणजे ते चुकीचं आहे. तसं काही नसतं. आपला मूळ मुद्दा हा आहे की सुरुवात आपली झाली पाहिजे. ब्राह्मी लिपी, धम्मलिपी आपल्याला वाचता आली पाहिजे आणि पाली भाषेचं ज्ञान घेण्यासाठी पण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पाली डिपार्टमेंट आहे. 19 वर्ष झालं आम्ही तिथं वेगळं डिपार्टमेंट झालेलं. त्याच्यापूर्वी 1949 पासून तिथं पाली भाषा शिकवली जाते आणि त्या ठिकाणी आता खूप मोठं डिपार्टमेंट उभं आहे की राज्य सरकारकडून 16 कोटीचे फंड मंजूर झाला. तिथं 2 मजली इमारत उभी राहील बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी. 1 वर्षभरात ते पूर्ण होणार आहे. परत पूर्ण त्रिपिटक ट्रान्सलेशन पाली भाषेत मराठी भाषेत करतो आम्ही. तर त्याच्यासाठी 10 करोड गव्हर्नमेंटनी जमा केलेली. तर एवढं सगळं म्हणजे फंडिंग आणणं किंवा 22 पदं मंजूर आहेत पाली भाषेची पाली डिपार्टमेंट. तर ही तुम्हाला माहिती असली पाहिजे, ही अपडेट तुम्हाला असली पाहिजे. त्यासाठी मी थोडक्यात बोलतोय. आणि शीला ढवळे मॅडम आमचंच प्रॉडक्ट आहे, वासनिक सर आमचंच प्रॉडक्ट आहे. तर आपण देखील याच्यामध्ये सामील व्हावं आणि पाली भाषेला आपण चांगलं म्हणजे कसे दिवस दिले बघितलं पाहिजे. कारण की 2000 कोटीचं बजेट अभिजात भाषा म्हणून पाली भाषेला मिळालं. पाली भाषा, मराठी भाषा, इतर भाषा मिळाले. तर हे फंडिंग काय ठराविक लोकच काय करतात तिथं ते आपल्या जे ओरिजिनल काम करणारे लोक तिथपर्यंत पोहोचूच देत नाही. काही लोक वेगळेच लोक फंडिंग घेतात आणि वेगळेच लोक पाली भाषेचे काम करणारे वेगळेच. तिथं आम्हाला कधी मोठे सर दिसत नाही किंवा त्यांची संस्था दिसत नाही फंडिंग घेताना. तिथं वेगळेच लोक दिसतात. आता दिसेलच तुम्हाला हळूहळू खूप साऱ्या संस्था काम करतील. एवढं सगळं फंडिंग आले ते म्हणजे ते पैशांसाठी लोक वेगळेच लोक काम करतात. तर तुमच्यासारखे लोक, प्रामाणिक लोक ह्याच्यामध्ये जोडले पाहिजे असं मला वाटतं. आणि एवढं मी बोलतो आणि शीला ढवळे मॅडम या बोलतीलच थोडं नाही का. तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर बोलणार आहे. एक प्रश्न होता मला तो झाला, मी क्लिअर केला तो की त्याचं प्रोनाऊन्सिएशन वगैरे सगळं मराठी मार्गाचे त्या पुस्तकामध्ये सगळं तुम्हाला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. मी फार काही बोलत नाही. आपल्याला 2 कार्यक्रम आपण अटेंड करत आहात, त्यामुळं थोडक्यात बोलून इथं मी मॅडमला शुभेच्छा देतो. पुढे देखील त्यांच्या हातून असंच काम होत राहावं अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचार विभाजन अशा आठवण कार्यक्रम झाले. त्या प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष अवाताई पाहुण्या गायकवाडताई, आर्यताई आणि उपस्थित सर्व बंधूंनी सकाळी माझ्याताईने फोन केला आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन आहे
केला आणि परत मग गोवाळताईंनी फोन केला, गायकवाडताईंनी फोन केला, आपण जावं असं मला वाटलं. जेव्हा मी म्हणतो लोकही दिसत नाही आणि आतमध्ये आल्यावर सगळं महिला पूर्ण आणि मग असं वाटलं की पुरुषांपेक्षा महिला फार कष्टर आहे की आपण घरातल्या आणि म्हणून त्या घराची प्रत्येकाला संधी मिळते काम बघून. कोणी नसतील चपला तर आता आतमध्ये गेल्या भरपूर चपला दिसल्या आणि बहुतेक सर्व महिलांचाच सर्व वारा जास्त होता. आनंदाची गोष्ट आहे. तर या विहाराच्या माध्यमातून मला वाटतं ताईंनी जे ब्राह्मी हे जे लिपीचं पुस्तक मी वाचणार आहे तसं मला वाटतं की जसं अबकड आहे आणि त्याप्रमाणे हे आम्ही अभ्यास करून द्यायचा. मग आम्हाला काय शून्यामध्ये यावं लागायचं. त्या पुस्तकाचं आकलन करूया. पाहिली काय आम्हाला फार मोठी जास्त माहीत नाही, थोडी बहुत माहिती आहे. याचं अवलंबन करून सुद्धा आम्ही याचा अभ्यास करूया. पण तुम्ही जे धैर्य दाखवलं कठीण गाव आहे नाही का, बाली आणि प्राकृतिक भाषे म्हणून तुम्ही लोकांसमोर आणलं आणि फार तुम्ही मोठं काम केलेलं आहे. आम्ही त्याचं वाचन करूया. त्या माध्यमातूनच हे अत्यंत आनंद होत आहे की हे दोन्ही कार्यक्रम असताना आमच्या गायकवाड ते अवधाताई गायकवाड त्यांनी रामायणचं त्यांचं मी व्याख्यान ऐकलं, सम्राट अशोकावरही व्याख्यान ऐकलं मी आणि त्यांना म्हटलं तर माई सभाविषयी तयार करा 1 तासाचं व्याख्यान. त्यामुळे हो आहे, मला आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून एक जशा कारखान्यामध्ये जसं प्रोडक्शनमध्ये वस्तू तयार होतात त्याप्रमाणे अवतार साहेब तुमच्या विहारातून एक कार्यकर्त्यांचं प्रोडक्शन आहे. आणि म्हणूनच मला आनंद आहे की आपलं जे विहार आहे फार आम्ही प्रशंसा करतो तुमच्या विहाराची. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आम्हाला बोलल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. मित्र सर्वांना धन्यवाद देतो. माता भगिनींना प्रणाम करतो. मित्र शीलाताई ठोरे यांचं हे पुस्तक ब्राह्मी लिपीची ओळख आणि सम्राट अशोकाचे योगदान एक अत्यंत चांगलं पुस्तक, चांगलं प्रोडक्शन हे आमच्या गुजरात प्रकाशनातर्फे झालेलं आहे असं मला मनापासून वाटतं. कारण त्यातली जी लिपी आहे ती बरीचशी हाताने लिहिलेली होती, पण आमच्या डिपार्टमेंटने खूप कष्ट घेऊन प्रत्येक अक्षराचा नुकता काय जे असेल वगैरे त्या सगळं बघून आणि काहींचं कन्फर्मेशन आल्याशिवाय, शीला ठोरे यांचं कन्फर्मेशन आल्याशिवाय आम्ही ते छापलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की एखादं पुस्तक आपल्याला दिसतं बाह्य दर्शनी की हे पुस्तक आहे, पण त्याच्या पाठीमागे अनेक तपश्चर्या तर असतेच. लेखकाची तपश्चर्या आहेच, शीलाताईंची तपश्चर्या आहे, त्यांचे आतोनात कष्ट आहे, त्यांनी केलेला अभ्यास आहे आणि त्यांना साथ देणारे त्यांचे कुटुंबीय, त्यांचा मुलगा विनीत ठोरे, त्याचप्रमाणे त्यांचे मिस्टर, त्यांची मुलगी, हा सगळा परिवार हा हे पुस्तक तयार होताना संपूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्यांच्या मुलाने अनेक वेळा कचरा मारून हे केलेला आहे. मित्र एक गोष्ट मात्र मला निश्चित सांगितली पाहिजे की जसं एखादं छोट्या मुलाला जसे अंगण टोकलं कोणतं मॅच होईल असं ठरवावं लागतं, त्याप्रमाणे पुस्तकाचं कव्हर देखील मॅच करावं लागतं. ते आलं आणि छापून दिलं अशातला प्रकाशक मी तरी नाही नेला. कारण प्रत्येकाची गुणसूत्र वेगळी असतात, प्रत्येकाचा आकार ठरलेला असतो. जे जो सिनेमा काढायचा त्याची स्टोरी त्याप्रमाणे तो सिनेमा काढावा लागतो. बऱ्याच वेळा साधारणतः पुण्यामध्ये 350 प्रकाशक आहेत आणि 350 प्रकाशकापैकी साधारणतः 25 ते 30 प्रकाशक जिवंत आहेत. कारण ते काही करतच नाही, फक्त तुम्ही द्या आम्ही तसं छापून देतो, 8 दिवसात पुस्तक छापून तयार असतो. परंतु पुस्तक हे लेखकाचं असलं तसंच ते प्रकाशकाचं देखील आहे.
मला खात्री आहे की या पुस्तकाला अत्यंत चांगली बक्षिसं मिळतील, पारितोषिकं मिळतील. पारितोषिकासाठी केले नाही, पण हे सर्वांना समजावं आणि बुद्ध तत्वज्ञान जे आहे ते जगापुढे मांडावं असा त्यांचा शिलाताईंचा प्रामाणिक उद्दिष्ट आहे. आणि त्या बाबतीमध्ये थोडे वेळ झाले मगाशी की भांडण वगैरे आमचं होतं. भांडण होणार नाही, अजून नाही होणार आहे. हॅलो, आणि दुसरे पुस्तक मीच करतोय, काय हरकत नाही. त्याच्या पुढचंही मी म्हटलं की मी काय करणार नाही, पण त्याच्या पुढचंही मीच करेन असं मला खात्री आहे. आणि बरेच वेळा पुण्यामध्ये जेव्हा आपण बघतो म्हणजे विद्यापीठामध्ये मी पैशात वगैरे लेक्चर्स वगैरे होतात. बऱ्याच वेळा बुद्धिभेदी आणि बुद्धिवादी असे दोन प्रकारचे लोक असतात. दुसऱ्यांना त्रास देणं ही ब्राह्मीलिपी आहे, जी धम्मलिपी आहे. त्यांनी त्या पुस्तकामध्ये ओळ टाकलेली आहे की हिला धम्मलिपी असं म्हणताय. न वाचता कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करायचं, शंका घ्यायचा. कारण हे जे लोक असतात, विशेषतः मी काय प्राध्यापक वगैरे असं काही म्हणत नाही, पण काही लोक फार शंकीखोर असतात, त्यांना काही करायचंच नसतं. आणि दुसरा जो पुढे जात आहे तर मित्र चुका ह्या होणारच. समजा या पुस्तकात काही चुका झाल्या तर आम्ही पुढच्या आवृत्तीच्या दुरुस्त करू, पण जो काहीच करत नाही त्याची कधीही चूक होत नाही. त्यामुळे त्याचं काही फारसं मनावर घ्यायचं काही कारण नाही. आणि मित्र हो, मला अत्यंत थोडे कुटुंबाची अत्यंत चांगली ओळख झालेली आहे आणि त्यांनी मला अत्यंत चांगल्या प्रकारचा सहयोग दिलेला आहे. आणि विशेषतः मला त्यांची जी तळमळ, काळा, जिव्हाळा आणि लळा पाणीभाषी शब्दांचा जो आहे तो फार महत्वाचा वाटतो. त्याच्या पाठीमागचा अभ्यास साहेब, प्रकाशकाने सर्व असलं पाहिजे. त्याचा उपयोग नाही, तर प्रत्येक अक्षर बघितलं पाहिजे. जरी लेखकाकडून चुकलं तरीही त्या प्रकाशकाला बरंच माहिती असलं पाहिजे. आणि तर मी एवढंच सांगतो की गांधीजी म्हणजे त्यांना एक कुठलं तरी प्रोजेक्ट सांगितला दिला आणि मग सांगत राहायचं, अहो या आता चालूचा आपण नाव बदलू वगैरे. मी म्हटलं ठीक आहे, ते काय मी आहे. आणि प्रकाशक म्हणजे सेन्सॉर. तुमचं पुस्तक प्रकाशित होणाऱ्यावर सेन्सॉर आहे, तुमची मतांतरानंतर. त्यामुळे एक कायदेशीर त्याला अधिष्ठान प्राप्त होतो. आणि अशा याला ब्राह्मीलिपी बाबा ठीक आहे, धम्मलिपी मान्य आहे मला, म्हटलं ना त्यांनी. मग तू एक काम कर, मी म्हटलं तू GR आणून दाखव मला शासनाचा. तुझ्या जर एवढी हिंमत आहे तर मला शासनाचा GR आणून दाखव. ते नाही, फक्त काय होतं मग विद्यापीठांना सांगा, विद्यापीठात आंदोलन करा, ते बदलून घ्या. तसं होत नाही. ऐन वेळेस सगळी माघारी फिरणारी लोक असतात. ते काही असो, मी काही फार होत नाही. परंतु मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा निर्माण करतो. आणि बुद्ध ही भूमी जी आहे ही संपूर्ण बुद्धभूमी आहे. मी एक 2 कवितांचे बंद फक्त आपल्याला सांगतो. खणून काढा वरची माती, खणून काढा वरची माती, असेल खाली बुद्ध भूपत. खणून काढा वरची माती, असेल खाली बुद्ध भूपती. या गोष्टीचे पुस्तक काढा, नवीन छापा बाल भारती, नवीन छापा. या देशाला धर्म कशाला काय लावले? या देशाला धर्म कशाला, घटना ठेवा रोज उशाला. या देशाला धर्म कशाला, घटना ठेवा रोज उशाला. एक तिरंगा असे पुरेसा, एक तिरंगा असे पुरेसा, मानवतेच्या धवल यशाला, मानवतेच्या धवल यशाला. आणि या बुद्धभूमीला वंदन करतो.
गायकवाड ताई आणि सर्व सर्वांना मी नमस्कार करतो. माझं रामचंद्र समोरतो आणि जरी काही शंका असल्या त्या मला विचारा, कारण त्यांना विचारू नका. कारण त्यांचं काय होतं की त्या लगेच त्यांच्या डोक्यात त्यांना झोप येत नाही आणि मग त्या फोन करतात. तर काय हरकत नाही, चांगल्या आनंदाची गोष्ट आहे की निदान संवाद तरी त्या निमित्तानं होतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज आमच्या बिराडी शाखेतल्या महिला शिलाताई ठोरे त्यांनी जवळजवळ 15-16 वर्ष पालीभाषेचा अभ्यास केला. उन्हात पावसात थंडीत त्या पालीभाषेच्या वर्गाला पुणे विद्यापीठात जात होते बिबेवाडीपासून. तसे त्यांच्या मिस्टरांची आणि मुलांची सुद्धा साथ होती. पण एवढा संघर्ष देणे आणि एवढी जिद्द त्यांच्यामध्ये की त्यांनी पूर्ण पाली भाषेमध्ये MA केले. MA केल्यानंतर त्यांना बरेच दिवसाची, म्हणजे ही गोष्ट काही एका दिवसात घडत नाही, मनात बरेच दिवस ते ठेवावे लागते, तेव्हा पण ते बाहेर पडते. असं आमच्या शिलाताईंनी ठरवलं की मला पुस्तक लिहायचं आणि ते पण पाली भाषेत. आणि ही पाली भाषा प्राकृत भाषा प्रमाणे ती सर्वांना समजली पाहिजे, कळली पाहिजे. की आपण आता जे बेटक वगैरे आहे त्याचा तर आपल्याला अभ्यास नाही आहे, पण वंदनेचा अर्थ, सुप्त पिटकाचा अर्थ, निदान सुप्ताचा तरी अर्थ आपल्याला कळला पाहिजे, हे ताईंचं मनोगत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी बराच संघर्ष करून, तर सरांनी सांगितल्यामुळे तपश्चर्या केली त्यांनी एक प्रकारची. त्या तपश्चर्याचं फळ म्हणजे त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा आम्हाला आमच्या महिला लुंबिनी महिला सेवा संघाला खूप अभिमान आहे त्यांचा. आणि आम्ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो. सर्व गोष्टी सांगायचे, त्या सर्व महिला ज्या आहेत ना, ह्या मुलींची सेवा संघ जे आहेत त्यांच्या आहेत कार्यकर्त्या. अप्पर इंदिरानगर बिबेवाडी या भागातील लुंबिनी महिला सेवा संघाच्या अध्यक्षा माननीय पुष्पाताई रामटेके आता ज्या बोलल्या त्या त्यांचा मी फुलनकलच पापडी देऊन सत्कार करते. मंगलाताई तायडे महत्वाचे असते. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सुद्धा. तर ह्या तिन्ही प्रकारच्या मदत माझ्या घरची मिळाली म्हणून मी एवढं करू शकले. आणि दुसरं पण एक पुस्तक लिहिलेलं आहे, फक्त ते पूर्ण प्रकाशित होण्यासाठी काही काम बाकी आहे. नाही तर आज दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. ठीक आहे. तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा सजीवनासाठी मी मंजूर करतो. तसेच आता माता भीमाबाई यांच्या स्मृतीदिन आणि शिला ठवरे यांनी जे पुस्तक प्रकाशित केलं त्या कार्यक्रमाला उपस्थित असले सगळे उपासकांचे आज खरं म्हणजे हा दोन्ही कार्यक्रम हे उत्तम प्रकारे झालेले आहेत. आता खरं म्हणजे आजचा कार्यक्रमाचं जे ब्राह्मी लिपीची ओळख व सम्राट अशोकाचे योगदान, खरोखरच जर आपण पाहिले तर यामध्ये सम्राट अशोकाचे हा फार मोठे योगदान आहे. कलिंगच्या युद्धानंतर जे सम्राट अशोकाचे परिवर्तन झाले, परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी जवळजवळ 1400 जे स्तूप बांधले आणि त्या स्तूपावर हे जे ब्राह्मी लिपी
ही प्राकृतिक आपण समजलं जातो की ब्राह्मी लिपीमध्ये जे शिलालेख कोरलेले आहे त्या शिलालेखामुळे आपल्याला पूर्वीची गौतम बुद्धांच्या काळातली संपूर्ण माहिती मिळते आणि या माहिती ही त्याच्यामुळे आपली नजरावर राहिलेली आहे आणि तो मोठा आपल्याला हा मोठा प्रूफच आहे. या लिपीमुळे ही जी प्राकृतिक लिपी आहे याची सुरुवात उजवीकडनं डावीकडं अशी केली जाते आणि सगळ्या भाषेची जनरलीच मांडली जाते. ही प्राकृतिक भाषाच आहे. 64 लिप्यांचे नाव आहे त्याच्यामध्ये 64 लिप्यांची नाव आहे. याच्यामध्ये सगळ्यात प्रथमता म्हणजे टॉपर ही ब्राह्मी लिपी आहे. याचा 18 ग्रंथामध्ये हा समावेश केलेला आहे आणि ही चित्रलिपी नसून ही चित्रलिपी आहे. काही वेळेस असं चित्र काढण्यासारखे दिसतात चित्र असतं ही चित्रलिपी आहे. आता या कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकामध्ये फार मोठा परिवर्तन झाला आणि या परिवर्तनाचा परिणाम म्हणून जे स्तंभावर जे ही जी लिपी राहिलेली आहे ती ह्या लिपीमुळे आजपर्यंत आपली ही बौद्ध संस्कृती ही जिवंत आहे म्हणून समजली जातात. नाहीतर पहिलीच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचा प्रूफ न ठेवण्याचं हे धोरण चाललेलं आहे. त्यामुळे या लिपीचा जास्तीत जास्त आपल्याला आत्ता सध्या तरी उपयोग आजचा कार्यक्रम आज खरोखरच सर्व चांगल्या प्रकारे झालेला आहे. आणि आमचे सर घनश्याम वासनिक सर यांनी सूत्रसंचालक हे आमचे गुढीवरच आहे. सूत्रसंचालक हे चांगल्या प्रकारे केलेले आहेत. ओवाळ सरांनी तर संपूर्ण इतरभूती माहिती या लिपीबद्दल सांगितलेली आहे. त्यामुळे आपण जरी शून्यामध्ये असतो तरी आपण शून्य म्हणून आपण 1-2 चमकावर असेल जायला सुद्धा सुरुवात करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये ह्या दोघांचाही या लिपीमध्ये गाढा अभ्यास आहे आणि त्यांनी जवळजवळ आपलं हे जीवन हे याच्याकरता ह्या लिपीकरता वाहून घेतलेले. कारण या वयामध्ये सुद्धा त्या लिपी जागृत राहण्याकरता हे दोघंही सर म्हणजे घनश्याम वासनिक सर ओवाळ सर हे दोघंही प्रयत्नशील आहेत. त्यांचे प्रयत्न चालू आहे आणि या वयामध्ये सुद्धा न दमता ते उत्कृष्ट प्रकारे काम करत आहे. तर उशीर झाल्यामुळे आपण जास्त वेळ नाही देता मी अतिशय डोक्यामध्ये आठवतो आणि शिला ठेवले यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याकरता बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांना प्रथम मी माता भीमाई त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना इथं उपस्थित असलेले भिक्षूजी धम्मधप यांना मी वंदन करते. तसेच इथं जमलेल्या हा प्रबुद्ध बुद्धविहार येथे जमलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या जुन्या नवीन मैत्रिणी आणि सगळे माझे बंधू उपासक बंधू यांना मी सर्वांना जय भीम करते. माझ्या एकेका फोनवर बरेचसे लोक आलेले आहेत. अगदी दिवेवाडी कोंडवा वालवडी इथून बरेचसे लोक आलेले आहेत. तर त्यांचे मी फार आभारी आहे. असो मला इथे मी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल माझे आचार्य आहेत अगदी साधीराणी आणि उच्च विचार असलेले इथे सोहाळ सर यांच्या आम्हाला पारिभाषिक शिकत असताना खूप काही लिहिता आलं. खरं म्हणजे मला लेखिका म्हणून मगाशी उच्चार केला तर तिथे मला खरंच मी आनंद मानावं की त्या आनंदामध्ये अक्षरशः धसा रडावं. पण मी माझं जन्मोदय झालेला आहे ना. मला आईवडिलांच्या काळामध्ये गरिबीमुळे शेतकऱ्यामध्ये त्यावेळेला अशी परंपरा होती की मुलगी 10वी शिकले ना ती लग्न करून टाकायचं. ही एक परंपराच होती. त्यानंतर मुलंबाळ झाल्यानंतर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत असताना थोडे मोठे झाल्यानंतर हे राहू शकतात घरी. म्हणून पहिली ॲडमिशन मी SNSC कॉलेजमध्ये घेतली महिला वुमन्स युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर हळूहळू बघता मला सम्राट पेपर घेत होतो. तिथून सम्राट पेपरमध्ये डॉक्टर योजना भगत जी आहे मुंबईच्या पाली युनिव्हर्सिटीच्या त्या मुख्य आहेत HOD आहेत त्यांचे बरेचसे लेख यायचे ते वाचायचे. मला धार्मिक लेख लागली होती आणि विशेष सांगायचं म्हणजे आमच्या भागातील लुंबिनी बुद्ध विहार अप्पर या भागातील खरा जन्म माझ्या तिथे झाला.
एक तुम्ही लेखिका म्हणून जर कोणी उच्चार केला असेल तर हा माझा खरा जन्म तिथे झाला. कारण तिथे एक विजय पवार सर म्हणून यायचे. ते सगळं बुद्ध आणि धम्म जो आहे ते तिथं ठेवायचे आणि ते मार्गदर्शन. हळूहळू मग मला ती लिंक लागली मला वाचनाची. पुस्तकं घेऊ लागलो आम्ही दोघेही माणसं. माझे मिस्टर सुद्धा धार्मिक म्हटलं कुठला 14 एप्रिलला जाऊ द्या, 6 डिसेंबरला जाऊ द्या, नागपूरला जाऊ द्या, नाही कुठल्याच कार्यक्रमाला जाऊ द्या. ते म्हणतात नाही वाचनाशिवाय वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. ही प्रगती आपली वाचण्याच होते. आज हा आपला सगळा संसार दिसतो ना किती या प्रबुद्ध, तरी आज पुरुषांची उपस्थिती कमी आहे. तरी पण मला वाटतं माझ्या पाहिल्याप्रमाणे हा जो संसार आहे ना सगळा हा कशामुळे, वाचनामुळे इथं आपण बघतोय. एवढा मोठा व्याप. आज माझ्या अलकाताई गायकवाड ह्या तयार झाल्या, माझ्या मोरेताई मैत्रीण तयार झाल्या. अशा कितीतरी माझ्या धम्म भगिनी आहेत. म्हात्रेबाई बोलत नव्हत्या, वानखेडेताई बोलत नव्हत्या, वावरेताई बोलत नव्हत्या, किंवा लोकरस्ते किंवा सगळ्या आधी म्हणजे बोलताही सगळ्यांनाच येत होतं. पण स्टेट निर्माण कशामुळे होते तर ह्या भगवान बुद्धांच्या विहारात आल्यानंतरच होते. तसंच माझी सुद्धा मी प्रगती स्वतःहून करून घेतलेली आहे. मला कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं, पण मी वाचनाने माझी प्रगती केली. वाचता वाचता मला भाषेची आवड निर्माण झाली. की आपलं वंदनाचे पुस्तक कशात आहे, पाली भाषेमध्ये आहे. पाली भाषा शिकण्याची मला इतकी धडपड होती. मग मी असा विचार करत होते की मला मुंबईचे काहीच अजूनही चांगलं माहिती नाहीये. तरी मी विचार केला होता की रविवारी आणि शनिवारी 2 दिवस जाहिरात यायची की तिथे 5 दिवस येतो जातात. मग कोणाला शोधायचं सोबत, कोणाला सोबत जायचं आणि शिकायचं. हळूहळू मग काय झालं, मग त्यांना फोन केला मी. त्यांनी मला माझे आचार्य आहेत HOD हेड ऑफ डिपार्टमेंट पाली भाषेचे देवकर सर माझे, त्यांना भेटली मी त्यांच्या सांगण्यानुसार आणि मला पाली भाषेला ॲडमिशन मिळाली. इथून मी गेले माझ्या सरांनी रितेश वाड सरांनी बरेच रेफरन्स दिलेला आहे. त्याच्यामुळे परत मी काय ते पुन्हा त्याचं हे करत नाही. तर पाली भाषा शिकल्यानंतर मग मला वाटलं की मी जेव्हा लेण्याला बघायला पुस्तकामध्ये मी मांडलेलं आहे ते लेण्या बघायला जायची. तर आधी मला काही कळत नव्हतं. पण जेव्हा मला कळायला लागलं की ही जे कोणी गाईड असतात मार्गदर्शन करतात हे चुकीच्या पद्धतीने करतात. हळूहळू मला खरं पुस्तक लिहिण्याचं धाडस माझ्यामध्ये निर्माण झालं असेल तर माझ्या युनिव्हर्सिटीच्या टूरमधून. आम्ही जेव्हा टूरला जायचं त्यावेळेला हे खंडगिरी आणि उदयगिरी पर्वत त्या ठिकाणी आम्ही जेव्हा एकदा गेलो होतो तर तेव्हा आम्हाला 2010-11 मध्ये अनिर्बाण दास सरांनी आम्हाला ब्राह्मी धम्मलिपीचे वर्कशॉप घेतलं गेलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही नाईक सर आम्हाला बऱ्याच सरांनी मार्गदर्शन केलं. त्यातून मग ते लिहून खूप दिवसपर्यंत मी गिरवत होते अक्षर. पण माझे लिहिण्याचं लिहावं पण मला ते जमतच नव्हतं. आणि खरं सांगू का तुम्हाला एक विषय सांगायला, पाली भाषा शिकल्यासारखं मला प्राथमिक सरांच्या प्रेरणेतून त्यांनी जर मला सुरुवातीचं मला मार्गदर्शन केलं नसतं. माझ्या घरी आले कॅम्पात असताना त्यांनी सांगितलं बुद्धं नमामि धम्मं नमामि, हे विभक्ती असतात. कुठल्या वचनामध्ये आहे किती आणि कसं लिहायचं, अहम नाव म्हणजे हे जे आहे आपण कुठल्या एक वचनात आहे तर 2 वचनात आहे हे कसं त्यांनी मला अगदी पेनाने वहीवर लिहून सांगितलं. आणि त्याचा अभ्यास केला. तर मी सर्टिफिकेटलाच मी ते तिथं थांबत होती मी. पण खरंच त्याच्या प्रेरणेमुळे मी आज या माईकमध्ये मी बोलू शकते. आणि मग हळूहळू मग त्या लेण्या बघायला जात असताना तिथं काही जे गाईड्स आहेत मी अनेक ठिकाणी याचा अनुभव घेतला की ते चुकीचे मार्गदर्शन करतात. म्हणजे जसं बुद्ध असतील तर त्यांना कोण श्रीकृष्ण आहे किंवा अजून म्हणजे काहीतरी वेगळं तपकल्पित आपलं लावून काहीतरी शंकर पार्वती आहे. तर ते असे अनेक काल्पनिक कथांनी रंगवून लोकांना सांगत होते. एकदा काय झालं खरं सांगतो तुम्हाला, उदयगिरी खंडगिरी पर्वताला माझ्या स्टडी टूरला मी गेले असताना माझ्यासोबत मी वही घेतली होती. सरांनी जे शिकवलं होतं आम्हाला ती वही घेऊन गेली होती. ते छत पडकं होतं त्या छतावर जे लिहिलेलं होतं ते मला एक अक्षर थोडं माझ्या लक्षात आलं. मी माझ्याकडे घनते दीपा काहीतरी होते कलकत्त्याचे बंगालचे, तर ते माझ्यासोबत होते स्टुडंट म्हणून. तर घनतेजी थांबा म्हटलं बघा तुम्ही हे देखो हे क्या लिखा आहे. तर मी म्हटलं आपल्या वहीत केल्याप्रमाणे मला तर असं वाटते की आपली जी लिपी आहे ना ब्राह्मी लिपी ही आहे.
पण ते गाईड काय सांगत आहे की हे काहीतरी जैनांची वगैरे काहीतरी हे आहे आणि ते त्यांचं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करत होते. पण मी ते नोट केलं आणि त्यातले काही अक्षर लिहिले वहीमध्ये आणि घरी आणून ते मॅच केलं आणि ते मला खरंच वाटलं की नाही, ही आपल्याला दास सरांनी शिकवलेली लिपी ब्राह्मी लिपी आहे. आणि मग काय करायचं, मग हा असा चुकीचा इतिहास आहे, हा लोकांपर्यंत पोहोचतो. माझे ही लिपी आणि त्याच्यावर पुस्तक लिहिण्याचं कारण एकच होतं की ह्या लिपीचा चुकीच्या पद्धतीने प्रसार होऊ नये. कारण ही सम्राट अशोकाने किती मेहनत घेतलेली आहे. स्तंभलेख, दगडी लेख वगैरे, छतावरील लेख, जिथे वेळाचे तिथे त्यावेळेला कारण सगळं मुखोद्गत होतं. चौथ्या धम्मसंगीतीच्या पासूनच लेखनाला सुरुवात झाली खरी. तर हे त्यावेळेला हे आता काय तर बऱ्याचशा लोकांनी त्याने प्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याचं जतन व्हायला पाहिजे. तर कसं होईल, कारण अजूनही आक्रमण चालूच आहे, चुकीत का होईना. तर म्हटलं आपलं पुस्तकरूपी त्याचं जतनाने ते होऊ शकतं. ते कसं, तर आपण जरी नाही वाचलं, आपलं वय झालेलं आहे, तर आपली जी पुढची पिढी आहे त्यांना कळलं पाहिजे ना. आपल्या पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे की लेणी पडली ब्राह्मी म्हणजे काय. आता थोडक्यातच आहे आणि पुस्तकं लिहिणारे लेखक आहेत, पुष्कळ आहेत, असं नाही म्हणत मी. तर ते कदाचित मला माहित नाही किती लेखन आहे ब्राह्मीवर केलेलं. तर आणि म्हणून मी म्हटलं नाही, हे आपण लिहायला घेतलं पाहिजे. यामध्ये माझा हेतू एकच आहे की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे बुद्ध काय होते, सम्राट अशोकाचं जे राजकारण आहे ते कसं चालू होतं, त्यांनी कशा पद्धतीचा राज्यकारभार केलेला आहे, ते आपल्याला त्याच्या धर्माज्ञ आज्ञातून वगैरे आपल्या वाचता येते. आणि ते खरंच म्हणजे जे कोणी समाजकारण करणारे असतील, धार्मिक कारण करणारे असतील, त्यांनी त्यातून बोध घ्यायचा आहे. ते आपल्याला लिपीच्या माध्यमातून सुद्धा बरंचसं आपल्याला कळते. तर असं हे तर अशा पद्धतीने मी त्याचं ते लिखाण केलेलं आहे. प्रश्न आहे नावाचा. आता आपल्या चव्हाण सरांनी, रितेश सरांनी सुद्धा खूप त्याच्यावर हे केलेलं आहे, प्रकाश टाकलेला आहे. मी काही त्याच्यावर जर मी एवढं सांगेल की समजा असा काही आपल्याला बिलकुल कोणी म्हणते की नाही तुम्ही हे लिहायचंच नाही, हां, तर ठीक आहे, पुढच्या वेळेला जर मला लिखाण करायचं झालं तर मी धम्मलिपी लिहीन, ब्राह्मी लिपी लिहिणार नाही. परंतु एक सांगते तुम्हाला, सरांनी मगाशी सांगितलं की हे सर्व स्रोत आहे. बघा तुम्ही, प्राचीन आहे, सर्व भाषेची जननी आहे. कोणती लिपी? ब्राह्मी लिपी. या लिपीला सर्व भाषेची जननी म्हटलेलं आहे. कारण जननी म्हणजे काय, त्या आई मुलांना जन्म देते. तसे त्याच्या इतर ज्या भाषा आहेत निर्माण झालेल्या, संस्कृत मगाशी सांगितलं, संस्कार केलेला आहे त्याच्यावर, त्याच्यात परिवर्तन झालेलं आहे. नाव असू द्या संस्कृत, पण ह्या लिपीतूनच निर्माण झालेल्या आहे. मूळ लिपी ब्राह्मी, त्यातून सगळ्या ज्या लिप्याच आहेत आणि भाषा निर्माण झाल्या ह्या मूळ ब्राह्मी लिपीतून निर्माण झालेल्या आहे. ही खूप प्राचीन लिपी आहे आणि नॅचरल आहे, सांकेतिक चिन्हात आहे ती, मगाशी सरांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ही आपली लिपी आहे. तर मी छोटासा एक माझा प्रयत्न आहे हा लिहिण्याचा, आणि पहिलाच प्रयत्न आहे. जर वाचकांनी जर वाचनही केलं याचं आणि काही माझ्या जर चुका आढळल्या त्याच्यामध्ये, तर मला आपण माफ करावे ही माझी विनंती. जर माझे काही चुकलं असेल त्याच्यात, तर मी नक्कीच ती चूक पुढच्या पुस्तकामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करेन. अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकाव्य तथागत भगवान विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना देवाला निवेदन करतो. आज त्यांचा स्मृतिदिन आपण साजरा करीत आहोत. त्या माता भीमाईंना मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, चार मंच उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश कठारे सर, प्रमुख पाहुण्या रेणुकाताई चलवादी शेळके, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पाल्याचे प्राध्यापक ओवाळ सर, पुस्तकाचे प्रकाशक चव्हाण साहेब, सूत्रसंचालन करणारे वासनिक सर, पुस्तकाच्या लेखिका शीलाताई ढवरे, भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष आमचे मार्गदर्शक के बी मुंडकरे सर, महिला अध्यक्ष शारदाताई ओवाळ, बहुजन हिताय संघाच्या महिला अध्यक्ष अर्चनाताई गायकवाड आणि लुंबिनी विहार बिबेवाडी इथून आलेल्या महिला संघ उपासिका
सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. परत कंटाळा आला. पहिल्या सत्रामध्ये आपण आज आपल्या माता भीमाईचा स्मृती दिन या ठिकाणी आपण साजरा केला. त्याच्यामध्ये आमच्या महिला अध्यक्ष अलकाताई गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण असं माता भीमाईचा प्रवचन दिलेलं आहे. 14 तारखेला आपण विहारामध्ये त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली आम्ही. त्यावेळेस महिलांनी अशाच प्रकारे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभ आणले. ह्या विहारामध्ये आमचे जे संस्थापक मंडळ आहे, संघ जो आहे, त्याच्यामध्ये आमचे महेंद्र जाधव साहेब आहेत, आमचे माजी अध्यक्ष रामकृष्ण वाघमारे साहेब, आमचे कालकथित आमचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे, दादासाहेब असतील, डोंबेगुजी, ह्या सर्व संघाच्या यांनी महिलांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि प्रेरणा दिलेली आहे की तुम्ही अशा प्रकारे कार्य करत राहा, आमचं तुम्हाला सहकार्य राहील. त्याप्रमाणे आमच्या महिला आता तयार झालेल्या आहेत. दर गुरुवारी एक एक विषय देऊन ते अभ्यासपूर्ण असं प्रवचन देत असतात. आमच्या विमलताई वावरे असतील, वनिताताई वानखेडे, आणि ह्या संघाने 3 महिला अध्यक्ष दिलेले आहेत. पहिल्या अध्यक्ष आमच्या शारदाताई मोरे ह्या संघाच्या अध्यक्ष होत्या आणि इथून त्या महिला भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष झाल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या शारदाताई ह्या आमच्याच याच्यात तयार झालेल्या आहेत आणि आज त्या मोठ्या हिमतीने भारतीय बौद्ध महासभेचं कार्य करत आहेत. तिसऱ्या अध्यक्ष आमच्या अलकाताई गायकवाड. अशा प्रकारे महिलांना आम्ही प्रोत्साहन देऊन या ह्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम करत आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या शिलाताई ठवरे पर्याय नावामध्ये फरक होतोय. आमचे रेणुकाताई चौधरीला मी काल काय झालं, काल दुपारी अचानक अलकाताईंनी ढवरेताईंना माझ्याकडे 3 वाजता घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की आपल्याला एक पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे. तर ठीक आहे म्हणलं. अगदी घाईमध्ये कोणाला निमंत्रित करावं आम्हाला प्रश्न पडला. कालपासून मी आमच्या सुनबाई ज्या प्रकाशित आहेत रुपालीताई अवसरे त्यांनाही फोन केला, पण ते SNDT मध्ये प्राध्यापक असल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही. त्याच्यानंतर मी रेणुकाताईला फोन केला सकाळी. रेणुकाताई असा असा कार्यक्रम आपल्याला घरामध्ये करायचा आहे, तर तुला वेळ आहे का? की लगेच म्हणाले हो मी येते म्हणाले आणि माझ्या शब्दाप्रमाणे ते येऊन आज ते प्रकाशन केलेलं आहे. अशा प्रकारे आज या ठिकाणी पुस्तकाचं अतिशय कष्टाने असं साहेबांनी सांगितलं की बरेच दिवस त्यांनी त्या लेण्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी लिपी आहे त्या लिपीचा अभ्यास केला आणि हे पुस्तकामध्ये त्यांनी समावेश केले. तसं पाहायला गेलं तर पाली भाषेचा आम्हाला गंधही नाही. वंदना जे आहेत त्यात फक्त आम्ही म्हणतो, बाकीचं काय आम्हाला तेवढं गंध नाही आहे. तर अशा पद्धतीने ताईने खूप कष्टाने हे पुस्तकाचं आज प्रकाशित केलेलं आहे. मी त्यांना आमच्या घराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष पटाणी सर यांनी सुद्धा या पुस्तकाबद्दल त्यांनी सुंदर माहिती दिली. तेव्हा आणि वळ सर हे पाली भाषेचे प्राध्यापक आहेत. मध्यंतरीच्या आपल्या विहारामध्ये ते 1-2 वेळा येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी पाली भाषेबद्दल पण आपल्याला सांगितलं. तेव्हा मी वेळ झालेला अधिक न बोलता आपला सर्वांचं या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. त्याप्रमाणे आमचे अध्यक्ष असतील, वळसर असतील, त्यांचे कुटुंब यांना सर्वांना मी धन्यवाद देतो आणि त्याचं अभिनंदन करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.